आम्ही बनवलेल्या तुळजाभवानी आईसाहेबांच्या पंचधातू मूर्तीबद्दल माहिती देत आहोत. देवीच्या उजव्या पायाजवळ श्री मार्कंडेय ऋषींची मूर्ती कोरण्यात आली आहे. तर त्याच्यावर देवीचे वाहन शार्दूल किंवा सिंह कोरलेला आहे. देवीच्या उजव्या पायाखाली महिष आहे. तर देवीच्या डाव्या पायाशेजारी अनुभूती यांची मूर्ती कोरली आहे. असं म्हणतात या अनुभूतीसाठीच देवीने हा अवतार घेतला. देवीच्या 2 पायांमध्ये महिषाचे अर्धे शिर आहे. देवीच्या कंबरेला शोभेल असा कंबरपट्टा, तर पायात तोडे कोरले आहेत. तर कमरेला सुंदर असा शेला आहे. आता देवीच्या हातातील आयुधांबद्दल माहिती घेऊया. देवी अष्टभुजा असून उजव्या हातात अनुक्रमे चक्र, धनुष्यबाण, कृपाण म्हणजेच खड्ग आहे. तर चौथ्या हातामध्ये त्रिशूल असून त्याने महिषाचा शिरच्छेद करत आहे. देवीच्या डाव्या हातामध्ये अनुक्रमे शंख, धनुष्य, पानपत्र आहे. तर चौथ्या हाताने महिषासुराची शेंडी धरली आहे. हातात शोभेल असे कड्या व बांगड्या आहेत. गळ्यामध्ये रेखीव असा चंद्रहार आणि मंगळसूत्र आहे. तर कानामध्ये कर्णफुले आहेत. पाठीवर बाणांसह शरभाता आहे. चेहऱ्यावर भक्तांच्या रक्षणार्थ मातृसमान भाव कोरले आहेत. तर कपाळावर त्रिपुंड कोरले आहे. मागे शोभतील असे केशपटल दाखवले आहेत. तर देवीच्या मुकुटामध्ये शिवलिंग कोरले आहे. देवीच्या उजव्या बाजूला चेहऱ्याजवळ चंद्र, तर डाव्या बाजूला सूर्य कोरले आहे. तुळजापूरमधील मूळ पाषाण मूर्तीप्रमाणे पंचधातूची मूर्ती करण्याचा हा आमचा प्रयत्न आहे. आपल्याला ही मूर्ती पाहिजे असल्यास आम्हाला संपर्क साधा.